तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया 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 ज्ञानोबाराया माझ्या मारुतीराया ज्ञानोबाराया माझ्या मारुतीराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया सडोनी पाये उठिये तोनी परता जाय मुख दावीसी काय निर्लज्ज पाय तू एक क्रोधित झालेली कैकेयी आपल्या नवऱ्याला आपल्या धन्याला सूर्यवंशी कुळाच्या कुलदीपकाला अयोध्याच्या राजाला दशरथाला बोलतीये तुला लाज वाटत नाही? अरे किती मूर्ख माणूस आहे तू. तुझं मला तोंड पाहायचं नाही. तू इथून पहिला चालता हो कैकेयी बोलतीये. पुन्हा येता सुनी वसवसी कैकेयी दशरथासी तैसी श्री लोभाची दशासी आपत्तीसी श्री लोभ. ग्रंथकर्ता एकनाथ महाराजांनी सुंदर दृष्टांत दिला. ज्या पद्धतीने असणारे कुत्री एकमेकावरती असणारे धावून जातात दुसरं कुत्रा दिसल्यानंतर तद्वत तशाच पद्धतीने ही कैकेयी राजा दशरथावरती असणारी धावायला लागली. राजा दशरथ सूर्यवंशी त्याची श्री लोभे दशायसी आपलं काय इतर पुरुष स्त्रियांच्या दासी श्री लोभापासी हा बडीवारो. बघा ग्रंथकर्त्याने किती बारीक असणारा बारकावा टिपलाय. ज्या सूर्यवंशी कुळामध्ये राजा हरिश्चंद्र जन्माला आला, ज्या सूर्यवंशी कुळामध्ये राजा शबी जन्माला आला, ज्या सूर्यवंशी कुळामध्ये राजा दिलीप जन्माला आला, ज्या सूर्यवंशी कुळामध्ये स्वतःची बायको काशीच्या बाजारात विकणारे राजा जन्माला आले. जान जाये फिर वचन न जाये या तत्वानं या नेहमीनं या नियमानं या गोष्टीला जगणारी ही सूर्यवंशी कुळातली माणसं त्या सूर्यवंशी कुळातल्या राजाची ही अवस्था आहे. ग्रंथकर्ते म्हणतायत तुम्ही आम्ही तर कोणत्या झाडाचा पाला दृष्टांताच्या माध्यमातून बोलतायत. तुमज काय सी गळसरी तुमज काय सासी रावरी न उपरा उपरी तुझी मजवारी प्रीती नाही. काही असणारी स्पष्ट शब्दात बोलते. अरे तुझं मंगळसूत्र मी काय म्हणून घालावं? तू नुसता खायला कारण भोईला भार आहे. तुझा असणारा माझ्यावरती प्रेम नाही. तू फक्त वरपंगी प्रेम माझ्यावरती करतोय. कैकेयी बोलतीये. राजा बोले प्रीती युक्त सांगे तुझे मनोगत ते मी करीन समजत तुझ का अत्यंत क्रोध आला. त्याच वेळेस पुन्हा राजा असणारा नम्र झाला. आपल्या पत्नीच्या जवळ गेला, कैकेयीच्या जवळ गेला, हलवतीला धरून तिला असणारा उठवलं आणि सांगितलं हे बाई उद्या एक चांगलं काम आपल्याला करायचंय. अगं आपल्या अयोध्याच्या गादीला नवीन राजा मिळणार आहे. तुझा माझा सर्वांचा आवडता राम उद्या गादीवरती बसणार आहे आणि या चांगल्या कामाला गालबोट नको म्हणून सांग ना तुझी इच्छा काय, तुझं मनोगत काय, तुझी असणारी अपेक्षा काय. त्या सगळ्या गोष्टीची मी पूर्तता करतो. पण असं तू असणारा अभद्र बोलू नको. राजा दशरथ कैकेयीला बोलतोय. दोघी स्त्रियांचा जो पती त्याशी सत्यत्व नाही शास्त्रार्थी त्याची साक्ष साधून मानिती तुझ मज प्रीती सत्य कैसी. कैकेयी असणाऱ्या राजा दशरथाला आता बोलतीये. अहो आतापर्यंत शास्त्रानं सांगितलं, आतापर्यंत पुराणानं सांगितलं, आतापर्यंत असणाऱ्या धर्मानं सांगितलं की दोन बायकांचा जर पती असेल ज्याला दोन पत्न्या असतील तर तो समान प्रेम दोन्हीवरती करू शकत नाही किंवा तो खरं बोलू शकत नाही. हे शास्त्राप्रमाणे आणि तू तर कसा पुढच्या ववीत दोही स्त्रियाचा पती तो शटे
तो तिघीचा अति पापेष्ट माझा अपमान करून या स्पष्ट राजपट कौशल्ये. मेन मुद्द्याला हात कैकेयीने घातला. शास्त्राने सांगितलं 2 बायकांचा नवरा दोन्ही बायांवरती समान प्रेम करू शकत नाही आणि त्यातली त्यात तू तिघींचा आहे. वास्तविक पाहता राजा दशरथाला 703 राण्या होत्या. 703 पण मुख्य 3 राण्या होत्या. तू 3 राण्यांचा असणारा पती आहे आणि विशेष तू काय करतोय, माझं जे पद आहे, माझी जी असणारी गोष्ट आहे ती काढून घेतोय. माझा असणार राजमातेचा जो काही मान आहे तो मला देत नाही अशी कैकेयी बोलतीये. माझा तुझी अति प्रीती स्वर्गीय इंद्राधिक पूजिती वा. ते माझी करुण्या प्रीती कौशल्य प्रती राजपट. अरे तुझं माझ्यावरती विशेष प्रेम होतं. तुला आठवतंय का? आठवतंय आपण दोघं असणाऱ्या इंद्रावरती असणाऱ्या स्वारी करायला गेलो होतो. मी बळ तुझ्या पाठीमागे लागले होते आणि त्या युद्धामध्ये असणाऱ्या तुझ्या रथाचा असणारा हाक मोडून पडला. त्यावेळेस मी हात घालून तुझं संरक्षण केलं आणि त्यावेळेस इंद्रानं तुला पूजनीय मानलंस आणि त्यावेळेस तुम्हाला असणार अभय दिलं, वर दिलं. पण म्हणले धनी, अहो तुमच्यासारखा धनी जर माझ्या पाठीमागे असेल, तुमच्यासारखा संगाती माझ्या सोबत असेल, तुमच्यासारखा नवरा जर मला असेल तर मला कोणत्या गोष्टीची कमतरता आहे? तरी पण तुम्ही मला मोठ्या उत्साहाने म्हणला होता नाही नाही माग, अगं या मोठ्या युद्धामध्ये तुझ्यामुळे मला विजय मिळालाय. आणि त्यावेळेस मी म्हटलं होतं आभी नाही, आता नाही, ज्यावेळेस गरज पडेल ना त्यावेळेस मी मागेल. म्हणजे माझ्यामुळे तुम्ही असणाऱ्या इंद्राला असणारा पूजनीय आहात. पण आता मात्र माझं प्रेम तुम्हाला दिसत नाही का? कैकेयी बोलतीये. तू मांडिले मज शिवै रे मातुळा धाडोनी माझे कुमार. वा. श्रीराम करी शिराज धर कपटी साचार तू एक. ऐका ना धनी, ऐका. किती डावखोर आहेत हो तुम्ही, किती लबाड आहेत तुम्ही. अहो तुम्हाला शोधतं का? माझी असणारी मुलं भरत आणि शत्रुघ्न ही दोघं जण तुम्ही मामाच्या गावाला पाठवली, तुमच्या सासरवाडीला पाठवली, माझ्या असणाऱ्या आई बापाकडे पाठवली आणि एका बाजूला मात्र तुम्ही रामाचा राज्याभिषेकाची तयारी करताय. हे तुम्हाला शोधतं का? कैकेयी बोलतीये. राजा म्हणे कैकईसी काय काय तू वाची करोनी आग्रहासी पुत्र धाडिले मातुळासी शेखी मनसी मज कपटी. राजा दशरथ बोलायला लाग. काय कैकेयी, तुझ्या जिभेला काय हाड फिड आहे का नाही? अगं जरा तरी खरं बोल ना. तूच असणारा आग्रह केला, आपल्या दोघांच्या विचारानं ती भरत शत्रुघ्न तू असणाऱ्या मामाच्या गावाला पाठवली आणि आज मात्र माझ्यावरती तू डायरेक्ट आक्षेप घेतीये, माझ्यावर डायरेक्ट आरोप करतेय. नाही 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 नाही, हे तुझं चुकीचं आहे. अगं मामाच्या गावाला मुलं पाठवण्यासाठी, भरत आणि शत्रुघ्न तिकडं पाठवण्यासाठी खरा आग्रह तुझाच होता आणि आता मात्र तू माझ्यावरती अंगलट आणतीये. हे तुझं चुकीचं आहे. राजा दशरथ कैकेयीला तिच्या महाराज बोलतोय. राजाधिकार ज्येष्ठ पुत्रासी तो केविलावे कनिष्ठासी विवेक नाही तुझा पासी व्यर्थ का करीसी अति क्रोध. अगं आतापर्यंत इतिहास काढ ना तू, आतापर्यंत पुराण काढ ना की राजाची राजगादी ही नियमानं, शास्त्रानं, अधिकारानं हे थोरल्यालाच येते. आतापर्यंत कोणतंही उदाहरण काढतो इथून पाठीमागचं, आपल्या सूर्यवंशी कुळाचा नाही देत मी, बाकी सर्व राजांचा इतिहास काढ. आतापर्यंत राजाचा राज अधिकारी हा थोरला मुलगा असतो, यात काही बदलच नाही. आणि राम तर थोरलाय, त्याच्यामुळे तुझ्या मुलावरती आक्षेप आणायचा, तुझ्या मुलावरती असणाऱ्या त्या गादीवरती हडकाठी आणायची हा भावच माझा नाही. थोडासा असणारा विचार कर, सारासार विचार कर. राजा दशरथ बोलतोय. अनाधिकारी राज्याधिकारो ब्रह्मालिया नशे शक्य करू तुझं काय झाला भूत संचारू आत्या विचारू क्रोध तुझा. अगं तुझ्या अंगात काय भूत घुसलंय का? भूत हा? इथं ब्रह्मदेव जरी आला, साक्षात ब्रह्मदेव जरी आला तरी गादी ही थोरल्यालाच असते, मान हा थोरल्याचाच असतो. ब्रह्मदेव सुद्धा याच्यामध्ये काही बदल करू शकत नाही.
मग तुला नेमकं झालंय काय? तो तुला का पिसं लागलं का? तुला कोणी झपाटलंय का? असा राजा दशरथ विचारतोय. क्रोध पित्या पुत्रा ते बाधी क्रोध स्त्री पुरुषासी विरोधी क्रोध पित्याच्या प्रीतीछेदी क्रोध त्रिशुद्धी अनर्थ. अगं तुझ्या मनामध्ये जो राग आहे तो थोडासा बाजूला काढ. सांगू का? क्रोधामुळं नवरा बायकोची ताटातूट होऊ शकते. रागन भीक माग तुमच्या माझ्या भाषेत. रागामुळं मुलाची आणि बापाची असणारी ताटातूट होऊ शकते क्रोधामुळं. त्याच्यामुळे हा जो क्रोध आहे तो क्रोध असताना थोडं तू सावर. राजा दशरथ विचार करतोय. क्रोध निज ज्ञान निर्धाळी क्रोध तापसात्य छळी क्रोध स्वार्थाशी करी होळी क्रोध महानळी अनर्थ. क्रोधामुळे असणारे माणसं अधपतनाला जातात. एखादा तपस्वी असेल, जपी असेल, तपी असेल, गेल्या कैक वर्षाची त्याची तपश्चर्या असेल, पण त्याला जर क्रोध आला, त्याला जर राग आला, तर आतापर्यंत केलेली तपश्चर्या, आतापर्यंत केलेले तापसपण हे 0 मिनिटांमध्ये त्या धुळीला मिळतंय. त्याच्यामुळं तुझ्या मनामध्ये जो काही क्रोध आहे, तुझ्या मनामध्ये जो राग आहे तो थोडासा बाजूला कर. कैकेयीला राजा दशरथ बोलतोय. क्रोध सहकारी कामासी की क्रोध आलिया कामनासी क्रोध विवेकाते ग्रासी तो तुझ पासी अति क्रोध. अगं विवेक सारासार विचार करण्याची ताकद किंवा सतसत बुद्धीनं विचार करण्याची ताकद ज्याच्याकडे असते त्याला सुद्धा क्रोधामुळे असणाऱ्या अधपतनाला जावं लागतंय. आणि आतापर्यंत किती सुंदर बोलणारी तू, किती सहकार्य करणारी तू, आणि आज हा क्रोध तुझ्या असणाऱ्या डोक्यामध्ये घुसलाय आणि म्हणून तर तू अशी बोलतीये. फक्त तू क्रोधाला आवर. तू पहिल्या जाग्यावरती आहे. राजा दशरथ बोलतोय. तुझा श्रीरामी प्रीती त्रिशोधी वाह. ते तुझी कोणे छळीली बुद्धी दारुण उपजली दुर्बुद्धी वा रे वा. अतिविरोधी श्रीरामी. अगं कैकेयी, कैकेयी, आतापर्यंत मी पाहिलंय. आतापर्यंत या अयोध्येच्या कानाकोपऱ्यानं पाहिले, भिंतीनं पाहिले, दगडानं पाहिले, राजवाड्यानं पाहिले, प्रत्येक लोकांनी पाहिलंय. तुझं भरतापेक्षा विशेष प्रेम रामावरती होतं. रामावरती तू विशेष प्रेम करायची. पोटच्या लेकरापेक्षा जास्त प्रेम तू रामावरती करायची. मग आज नेमकं झालंय काय तुला? एवढे प्रेम करणारी तू, एवढा असणारा रामाला आपलंसं मानणारी तू, आणि आज मात्र तू अशा विचार विरुद्ध का करतीये? राजा दशरथ विचारतोय. विरोध करिता श्रीरामासी काय होईल? आई कपरात राहते मुकासी वा रे वा. जगी अत्यंत निंद्य होसी हितोपदेशी तुझ सांगतो. ऐक ना, तुझ्या हिताचं सांगतो, तुझं भलं सांगतो. अगं रामाला विरोध करू नको. रामाला विरोध करू नको. जगामध्ये तू निंदनीय होशील. लोक तुझी तोंड सुद्धा पाहणार नाहीत. ह्याच कैकेयीनं राम वनवासाला घालला. हिच्यामुळेच रामाला 14 वर्षाचा वनवास घालला. लोक तुझं तोंड सुद्धा पाहणार नाहीत. पुढे जाऊन सांगू का? पुढे जाऊन पुढं परंपरेनं लोकांची महिलांची नावं सीता असतील, कौशल्य असेल, सुमित्रा असेल, पण कैकेयी सुद्धा तुझे नाव कोण ठेवणार नाही. एवढी निंदनीय, एवढी निंदेस पात्र तू हसील. थोडासा विचार कर. रामाला विरोध अजिबातच करू नको. राजा दशरथ बोलतोय. माझी तुझ भिड भारी वचन नु लगीच तिळ भारी ते तू आजी मजवरी हाती धिक्कारी जलपसी. का म्हणून तू माझा एवढा तिरस्कार करतीये? का म्हणून माझा तू धिक्कार करतीये? का म्हणून तू असणारी माझी अवहेलना करतीये? अगं विशेष प्रेम मी तुझ्यावरती करायचो आणि तू बी माझ्यावरती विशेष प्रेम करायचो. किती गोडी गुलाबानं, किती गुन्हे गोविंदानं आपला असणारा संसार चालला होता, आणि ही अवदसा तुझ्या डोक्यात कसं काय घुसली? अगं थोडासा विचार कर ना, सारासार विचार कर ना. राजा दशरथ बोलतोय. तुझा झाला बुद्धी पालटो येतून तुझ माझा शेवटो अति दुःखाचा राजा पटो पावसी स्पष्ट अति क्रोधे. खरं सांगू का? तुझ्या बुद्धीमध्ये पालट झालाय ना, इथंच तुझं माझं संपलंय. बस तुझा माझा अधिकारच नाही काय. तुझ्या बुद्धीमध्ये पालट झाला, तुझ्या मनामध्ये असणारा विकल्प आला. नाही, तू संपली. बस
तुझा माझा असणारा काही संबंध नाही अशी कैकेयीला राजा दशरथ बोलतोय. तळता ते उदक गोडी मिष्टान आदर चवी गाडी अनादर कोटी परवडी लागती पाडी विषाची अगं मिष्टान्न सुद्धा त्याच्यामध्ये असणार थोडस विकल्प आला तर त्याचा असणार खाण्यालायक होत नाही. तशा पद्धतीने तुझ्या बुद्धीमध्ये असणारा पालट चाललेला आहे. अवंचकता परिपूर्णत्वाची मिष्ट मित्रत्वे गोडपणे वंचकता झाली या जाणे मित्री पण विटंबिले. दोन्ही मित्राचं मित्रत्व दोन्ही मित्राचं प्रेम कुठपर्यंत जोपर्यंत एखाद्याच्या मनामध्ये विकल्प येत नाही तोपर्यंत. एकदा का एखाद्याच्या मनामध्ये विकल्प आला तर त्या दोघांचं प्रेम दोघांची मैत्री हे असणारे राहूच शकत नाही. तशा पद्धतीनं आतापर्यंत तुझा माझा संसार झाला तुझं माझं प्रेम झालं तुझं माझं असणार संतती झाली पण आता इथून पुढं तुझ्या मनामध्ये विकल्प आला तुझा माझा संबंध संपला. राजा दशरथ बोलतोय अनुकुलता श्री अशी गाडी तव तव श्री पुरुषांची गोडी झाली या विकल्पाची सवडी तुटी रोकडी स्त्री पुरुषा. जोपर्यंत असणाऱ्या पुरुष आणि स्त्री या दोघांमध्ये उभय दाम्पत्यामध्ये खाली जाऊन सांगू का जोडी तर गोडी नाहीतर हिरी तोडी काय आहे का नाही. कुठपर्यंत दोघांचा विचार एक असतील तर त्याच्यामध्ये मजा आहे. नाहीतर जर तुझं जोडलं तुझं माझं सरलं बस काय देणं घेणंच नाही. अगं तीच अवस्था झाली ना आपली सुद्धा. कसलं आपलं भारी चाललं होतं उगाच चुका तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी आलं काहीतरी तू आक्षेप घ्यायला लागली. नाही 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 तुझा माझा असताना आता संबंध संपलाय. राजा दशरथ बोलतोय काही विकल्प धरिल्या पोटी स्त्री पुरुष परे तुटी तुझ्या कळवळ्या करिता सांगतो गोष्टी विवेक दृष्टी विचारे. ऐक ना तरी पण मला तुझी दया येते तरी पण तुझी मला माया येते. थोडासा सारासार विचार कर थोडासा योग्य विचार कर आणि याच प्रकरणाकडे पुन्हा सिंहावलोकन कर. नक्की तुझ्यामध्ये असणारा बदल झाल्याशिवाय राहणार नाही. राजा दशरथ बोलतोय तुझी नवे ही स्वबुद्धी मग नेनो कोणी दिधली दुर्बुद्धी वा क्रोध सांडोनिया त्रिशुद्धी भोग समृद्धी सुखे भोगी. परत असणारा राजा दशरथ नम्र झालाय. अगं मला माहितीये तुझा स्वभाव माहितीये. खरं सांगू का खरं अगं तू हे बोलूच शकत नाही. मला विश्वास आहे ग गेले काही दिवस जर आपण संसार केलाय गेले काही दिवस जर आपण एकमेकाच्या सानिध्यामध्ये आहे गेले काही दिवस झाला आपण एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालोय. खरं सांगू खरं अगं तुझी ही बुद्धीच नाही तुझं हे बोलणार नाही. हा बोलविता धनी वेगळाची बस ही कुणीतरी तुझ्या डोक्यामध्ये भरलंय हे कुणीतरी तुझ्या डोक्यामध्ये पेरलंय आणि तू आपली त्याच्यामुळे असणारा बोलतीये. पण मला खात्री आहे ना या राजा दशरथाला खात्री आहे माझी बायको अशी बोलू शकत नाही. किती विश्वास आहे बघा राजा दशरथाचा. नाही 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 तू बोलू शकत नाही ही अवदसा कुणीतरी तुझ्या डोक्यामध्ये घातलीये. राजा दशरथ बोलतोय श्रीराम सर्वांचा वडता तुझा रामासी एकात्मता कोणी विकल्प घातला चित्ता साडी सर्वता कैकई. अगं राम माझ्यापेक्षा जास्त तुला आवडायचा. एवढं सांगू पुढे जाऊन कौशल्यापेक्षा राम कैकेयीला जास्त आवडायचा. हे आम्ही पाहिलंय हे अनुभवलंय आम्ही जगलोय. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही असणाऱ्या डोळ्याला पाहिलेत. आणि सगळं असताना हे तुझ्या कुणीतरी डोक्यामध्ये घातलं आणि म्हणून तुझ्या मनामध्ये भरताबद्दल मोह निर्माण झाला आणि त्याची गादी असणारी भरताला मिळावी असा भाव तुझ्या मनामध्ये झालाय. तुझी माझा प्रीतीपूर्ण ते जे मागासी ते देईन जाण वाहतो श्रीरामाची आन परम प्रमाण हे माझे. अंडरलाईन दिस सेंटेन्स या ओळीला थोडस लक्षात ठेवा. या ओळीला बरं का काय म्हणतायत राजा दशरथ मी अखिल को देवादिदेव भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रांची शपथ घेऊन सांगतो जान जाये फिर वचन न जाये. सूर्यवंशी कुळाचं ब्रीद आहे. जीव गेला तरी 72 पण केलेला शब्द खरा करणारी जी काही कुळ आहे ते सूर्यवंशी कुळ आहे. मी रामाची शपथ घेऊन सांगतो तुला जे पाहिजे ना ते मी तुला द्यायला तयार आहे. फक्त
फक्त तुझ्या डोक्यामध्ये ते बाजूला काढ. तू पहिली हो, मला बस, मला फक्त पहिली काही पाहिजे. मला ही आता अशी अंग धरणीवरती टाकलेली, मलिन कपडे घातलेली, गळसरी तोडलेली अशी काही मला नकोय. मला पहिली काही हसत बोलणारी, हसत खेळणारी, रामावरती प्रेम करणारी ही काही मला पाहिजे. मग मात्र तुला रामाची शपथ घेऊन सांगतो, तुला जे पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. आणि तो शब्द कैकेयीने पकडला. बस, रामाची शपथ घेतली ना, बस. आता कैकेयी काय मागते ते पुढे ऐका. राया ऐकोनी रायाची हे गोष्टी, कैकेयी विकल्प सांडी पोटी. वा. भरता योग्य राजपटी, मागत सृष्टी मी निंद्य. हे सगळं कैकेयी पुढे भरता राजा दशरथानं ज्यावेळेस मांडलं ना, त्यावेळेस राजा दशरथ कैकेयीला असणारं थोडस बरं वाटलं आणि तिला विचार केला, सारासार विचार केला आणि तिच्या बुद्धीमध्ये पालट झाला आणि पालट होऊन तिनं अंतर्मन तिला म्हणायला लागला, अगे येडे, असं कुठे असतंय का? आतापर्यंत तू पाहिलंय ना, काही जणांच्या राज्य सोहळ्याला तू गेली ना, आतापर्यंत कोणता धाकटा पोरगा गादीवरती बसला नाही, मग भरताला कस काय गादी? असा विचार कैकेयीच्या मध्ये घोळायला लागला आणि बुद्धी पाहिल्यानंतर आता पुढे काय घडते ते ऐका. अयोग्य मागत राज्य भारे, मज निंदितील ऋषीश्वर. आणि मरमर करतील लहान थोर, हा विचार अतिनिंद. मी जर माझ्या मुलासाठी राज्यगादी मागून घेतली तर या सृष्टीवरती चराचर, ऋषीगणच नाही, चराचर, लहान थोर सगळे असताना माझ्याकडे बोट लावतील. ही अधर्मानं वागली, ही अनितीनं वागली, हिला मोह आडवा आला, हिने असताना स्वतःच्या मुलासाठी गादी मागून घेतली. आतापर्यंत चाललेल्या परंपरा, आतापर्यंत चाललेली नियमावली, आतापर्यंत चाललेल्या सगळ्या असणाऱ्या गोष्टी हिनं पायाखाली घेतल्या आणि स्वतःच्या मुलाबद्दल मोह निर्माण झाला. असे प्रत्येक जण माझ्याकडे बोट करून धावतील. नाही, माझ्या मुलासाठी गादी मागणं माझं चुकीचंच आहे. कैकेयी ठाम झाली. ते चिन्ह कळले मंथरेसी, म्हणे काय झाले येसी. घालोनिया विवेकाशी, केली पिशाची नूपनाथे. आणि मग हे सगळं असणाऱ्या दोघांचा चाललेला संवाद, कैकेयीच्या बुद्धीमध्ये झालेला पालट, बुद्धीमध्ये झालेला बदल हे पाहिला मंथरेनं, जे पार्सल आलेलं रुखवतावरचं. तिनं पाहिलं, तिनं डोक्यावरच्या हाणून घेतलं. बाई ग बाई म्हणले, मी आतापर्यंत एवढा अभ्यास करून, सायास करून, एवढा असताना तिला शिकवून, हे लोकांच धनकी हिच्या बुद्धीमध्ये पालट झालाय आणि हिच्या बुद्धीमध्ये पालट झाला तर आपण आतापर्यंत जे पिकाय घातलं होतं ते नाचल्याशिवाय राहणार नाही. आता मंथरा काय करते ते वाचा. ज्ञातवास कवीला हितार्थ, परिसन कळणी स्वार्थ. माझे कविले गेले व्यर्थ, आती चरफडीत मंथरा. मंथराची असणारी तडफड व्हायला लागली. आतापर्यंत मी हिला शिकवलं, हिला सांभाळलं, हिला कान भरलं, ते सगळं पाण्यात जातं की काय? हिला सांगितलेलं असताना आता धुळीला मिळतं की काय? आता मंथरा काय करते? दृष्टासी ऐकता धर्म वार्ता, ती क्रोध उपजा चित्ता. कोई मन द्रवले देखता, मंथरा तत्वता कुसमुसी. आणि मग ग्रंथकाराने सुंदर दृष्टांत दिला. एखादं कुठं धर्माचं कार्य असेल, सत्संग असेल, ते जर वाईट माणसाच्या कानावरती पडला तर त्याचे असणारी तडफड होते. खरे जाऊन सांगू का? तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य, घातली या भय. तुम्ही आता प्रवासाला निघालाय, मला नाही वाटत की प्रवासाला निघाल्यानंतर तुम्हाला कोण अडवाला असेल म्हणून. नाही येणार नक्कीच. ह्यांचा हा व्यवसाय आहे, ह्यांचं हे असंच आहे. पण तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य, तद्वत तशा पद्धतीनं एखादं धर्माचं कार्य चालू असताना अधर्मी माणसाला, वाईट माणसाला असताना वाईट वाटतं. तद्वत तशा पद्धतीनं कैकेयीच्या बुद्धीमध्ये झालेला पालट हे पाहिल्यानंतर मंथरेला वाईट वाटतंय. आतचे आत हात चोरी,
म्हणे आता काय करी वा, वा. राजा दिदले रामा करे आमारो कडी देशवटा तिला दमच निघाना होती नसती असतरी अशी हात ही चुरायची इकडे तिकडे बघायची खालीवर बघायची आता काही खरं नाही म्हणले राज्यपद असताना रामाकडे जाते आणि एकदा का राजाला राज्यपद रामाकडे गेलं तर आपल्याला कोण विचारतंय मंथरेचा विचार रामासी नाही माया जाणे आम्हावरी निष्ठुर पुरले त्यासी झाली या राज्याभिषिंचन पुनरागमन नाही आम्हा आणि मग एकदा का रामाला गादीवरती बसवलं एकदा हवा त्यांना लागू द्या पुढे गुरुजी तुम्ही शेवट करा या चव्हाण महाराज नाही